24 महिन्यात 3 प्राणघातक हल्ले. जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या व्हाईट हाऊस समोर काल संध्याकाळी 6 वाजता अचानक गोळ्यांचा थरार उडाला. अवघ्या 2 वर्षात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. पहिल्यांदा पेनसिल्व्हेनिया रॅली, नंतर कॉरेस्पॉन्डंट्स डिनर आणि आता थेट व्हाईट हाऊसचं मुख्य गेटवर गोळीबार झालाय. 24 तासांपूर्वी नेमकं काय घडलं आणि ट्रम्प यांच्या जीवावर उठलेला हा तिसरा हल्लेखोर कोण होता, या तीनही हल्ल्यांची इनसाइड स्टोरी, हल्लेखोरांचे हेतू आणि सुरक्षेमधील कमी पाहणार आहोत आपण या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रदीप कदम, आपण पाहताय LS मराठी. जगातील सर्वात शक्तिशाली देश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि सर्वात वादग्रस्त ठरलेले नेते डोनाल्ड ट्रम्प गेल्या 24 महिन्यात एकामागून एक असे तब्बल 3 जीवघेणे हल्ले त्यांच्यावर झालेत. कधी भर निवडणुकीच्या रॅलीत कान भेदून गोळी जाते, तर कधी थेट अमेरिकेची सत्ता जिथून चालते त्या व्हाईट हाऊसच्या छाताडावर येऊन हल्लेखोर गोळीबार करतो. जगातील सर्वात अभेद्य मानली जाणारी सिक्रेट सर्व्हिस हतबल का ठरते? ट्रम्प यांच्यावर हे हल्ले वारंवार का होत आहेत? यामागे कोणती राजकीय विचारसरणी आहे की एखादं आंतरराष्ट्रीय कारस्थान? आणि सर्वात मोठा प्रश्न, ज्या नेत्याच्या सुरक्षेवर दरवर्षी कोट्यावधी डॉलर्स खर्च केले जातात, त्यांची सुरक्षा यंत्रणा इतकी कमकुवत कशी झाली, हा देखील सवाल उपस्थित होतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत सध्या संपूर्ण जगात मोठी चर्चा सुरू आहे. गेल्या 2 वर्षात ट्रम्प यांना 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये धोक्याचा सामना करावा लागलाय. 13 जुलै 2024ला पेनसिल्व्हेनिया बटलर या ठिकाणी एका खुल्या मैदानात निवडणूक रॅली सुरू असताना थॉमस मॅथ्यू क्रूप्स या नावाच्या 20 वर्षाच्या मुलानं जवळच्या एका इमारतीच्या छतावरून ट्रम्प यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता. ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी चाटून गेली आणि ते थोडक्यात वाचले होते. सिक्रेट सर्व्हिसनं हल्लेखोराला जागीच ठार केलं, पण या घटनेत एका प्रेक्षकाचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता. दुसरा हल्ला झाला 25 एप्रिल 2026ला. ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ऑर्निंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये एका हाय प्रोफाईल पत्रकार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कोल टॉमस ॲलन नावाच्या एका व्यक्तीनं सुरक्षा तपासणीच्या भागाजवळ पोहोचून अचानक गोळीबार सुरू केला. सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी तात्काळ ट्रम्प यांना सुरक्षा दिली आणि सुरक्षित ठिकाणी हलवलं. या चकमकीत बुलेट प्रूफ जॅकेटमुळे एक एजंट थोडक्यात वाचला आणि हल्लेखोराला जिवंत अटक करण्यात आलं. आणि आताचा हा तिसरा मोठा हल्ला, व्हाईट हाऊस सुरक्षा चौकीबाहेरील गोळीबार. म्हणजे कालच 23 मेला थेट व्हाईट हाऊसच्या गेट नंबर 17 जवळ हा हल्ला झाला. जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आतमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त होते, तेव्हा एका अज्ञात बंदूकधाऱ्यानं सुरक्षा चौकीत घुसून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी जेव्हा प्रत्युत्तर केलं, त्या गोळीबारात हा हल्लेखोर मारला गेला. या घटनेत ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित राहिले. पण प्रश्न असा आहे, हे हल्ले वारंवार का होत आहेत? तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांच्यावर वारंवार हल्ले होण्यामागं 3 मुख्य कारणे आहेत. अमेरिकेमध्ये सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे. तिथे एक मोठा वर्ग ट्रम्प यांच्या कट्टर समर्थकाच्या बाजूने आहे, तर दुसरा मोठा वर्ग त्यांचा द्वेष करतोय. आणि या वैचारिक द्वेषाचं रूपांतर काही वेळा अशा हिंसक घटनांमध्ये होतं. तर दुसरीकडे अनेक माध्यमांमध्ये ट्रम्प यांच्या धोरणांना लोकशाहीचा धोका म्हणून दाखवलं जात आहे. चीन, इराण आणि रशिया युक्रेन युद्धाबाबत ट्रम्प यांची भूमिका नेहमीच अत्यंत आक्रमक राहिली आहे. त्यामुळं अंतर्गत घटकांसोबत काही आंतरराष्ट्रीय शक्तींचाही यामागं हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जगातील सर्वात प्रगत देश असूनही अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस कमी का पडते, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतोय. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेले हे 3 हल्ले केवळ एका व्यक्तीवर झालेले हल्ले नाहीत. हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या आणि महासत्तेच्या सुरक्षेवर लागलेले फार मोठे प्रश्नचिन्ह आहेत. जेव्हा एखाद्या देशात बुलेट गोळी ही बॅलेट मतपत्रिकापेक्षा जास्त ताकदवान होऊ पाहते, तेव्हा त्या लोकशाहीच्या अंताची सुरुवात असते. या 3ही हल्ल्यानंतर ट्रम्प यांचे राजकीय वजन आणि लोकप्रियता कमालीची वाढली आहे, हे देखील तितकंच खरं आहे. पण प्रश्न हाच कायम राहतो, अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस या त्रुटींमधून धडा घेऊन राष्ट्राध्यक्षांना पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकेल का, की येणाऱ्या काळात आणखी कोणत्या भयंकर थराराला सामोरं जावं लागेल? तुम्हाला काय वाटतं? ट्रम्प यांच्यावर जे वारंवार हल्ले होत आहेत, या हल्ल्यांमागे सुरक्षेचा निष्काळजीपणा आहे की यामागं कोणतं मोठं आंतरराष्ट्रीय कारस्थान?
तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.